Dear student, in the last lecture we have seen biomass, types of biomass, land biomass, grassland ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही बायोमास, त्या बायोमासचे असणारे जे काही दोन प्रकार, त्याच्यामध्ये लँड बायोमॅस आणि ॲक्वॅटिक बायोमॅस त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर असणाऱ्या ज्या काही ग्रासलँड इकोसिस्टीम जे आहेत, गवताळ अशा प्रकारचे असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर ती परिसंस्था त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पुढे कलेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला म्हटलेलं आहे की व्हॉट आर द पॉसिबल थ्रेट्स टू द ग्रासलँड. जे सर्वसाधारणपणे असणारा जो काही गवताळ अशा प्रकारचा असणारा जो काही प्रदेश जो आहे तर तो प्रदेश त्या ठिकाणी धोक्यात येण्याची जी काही कारणं जी आहेत तर ती कारणं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे मॅन ट्राईज टू यूज ग्रासलँड फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. आपल्याला माहिती आहे की मनुष्य जो आहे तर त्या मनुष्य सर्वसाधारणपणे असणारा जो काही ग्रासलँड जो आहे तर त्या ग्रासलँडचा शेती जी आहे तर त्या शेतीसाठी असणारा जो काही वापर जो आहे तर तो शेतीसाठी त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. धिस ट्रान्सफॉर्मेशन कॉजेस लॉज ऑफ नॅचरल इकोसिस्टम. आणि याच्यामुळे काय होतं नसतं म्हणजे गवताळ अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी तो शेती जी आहे तर त्या शेतीमध्ये त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणची असणारी जे काही नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा काय होता नसतो नाश जो आहे तर तो नाश त्या ठिकाणी होताना दिसतो. मेनी ॲनिमल्स फ्रॉम ग्रासलँड्स आर किल्ड बाय हंटिंग अँड पोचिंग. जो काही गवताळ प्रदेश जो आहे तर त्या गवताळ प्रदेशामध्ये असणारे जे काही असंख्य अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी असतील किंवा असणारे जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील तर यांचा काय केला तो तर त्या ठिकाणी चोरटी अशा प्रकारची शिकार जी आहे तर ती शिकार त्या ठिकाणी त्या प्राण्यांची काय केलं ती केली जाते. दो नाऊ वाईल्ड लाईफ ॲक्ट हॅज प्रोटेक्टेड दीज ॲनिमल्स, मेनी वाईल्ड लाईफ स्पेसीज आर ऑलरेडी एक्सटिंक्ट. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अन्य अशा प्रकारचे असणारे जे काही वन्यजीव कायदे जे आहेत तर ते वन्यजीव कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहे. परंतु बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्राण्यांच्या वन्यजीव प्राण्यांच्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींचं काय झालेलं आहे तर त्या नामशेष होण्याच्या त्या ठिकाणी मार्गावर आहे. दीज आर द चेंजेस ऑफ द फॉरेस्ट फायर विच इज द ग्रेटेस्ट थ्रेट टू द ग्रासलँड. आपल्या लक्षात येतं नसतं की जंगलं जे आहे तर त्या जंगलांना असणारा जो काही वनवा जो आहे तर तो वनवा त्या ठिकाणी लावला जातो. वनवा लावल्यामुळं असणारं जे काही गवताळ अशा प्रकारचा असणारं जे काही परिसंस्था जे आहे तर त्या परिसंस्थेचा काय होता नसतो नाश जो आहे तर तो नाश त्या ठिकाणी होता नसतो. द ग्लोबल वॉर्मिंग मे ऑल्सो कॉज ग्रासलँड टू इट बिकम ए डेझर्ट. त्याचबरोबर आपल्या लक्षात येतं नसते की जागतिक अशा प्रकारची जी काही तापमान ज्या वाढ आहे तर ती तापमान वाढ त्या ठिकाणी होता नसते. याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असताना जो काही गवताळ प्रदेश जो आहे तर त्या गवताळ प्रदेशाचं वाळवंट जो आहे तर त्या वाळवंटामध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हाय डीड द आशियन चिता बिकम एक्सटिंक्ट इन द लास्ट सेंचुरी. आपल्या लक्षात येतं नसतं की आशिया खंडामध्ये आढळून येणारा जो काही आशियन अशा प्रकारचा जो काही चिता जो आहे तर तो त्या ठिकाणी मागील असणारे जे काही शतक जे आहे तर त्या शतकापासून त्या ठिकाणी नामशेष जो आहे तर तो नामशेष त्या ठिकाणी झाले. त्याची अनेक अशा प्रकारची असणारी जे काही कारणं जे आहेत तर ती कारणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की व्हेन ब्रिटिश रूल्ड इंडिया आशियन चिता वॉज हंटेड बाय द ग्रेट एक्सटेंट. आपल्याला माहिती आहे की भारत जो आहे तर त्या भारतावर ब्रिटिश जे आहे तर त्या ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी होतं. आणि हे असणारे जे काही राजे जे आहेत किंवा त्या काळामध्ये असणारे जे काही रूलर जे आहेत ब्रिटिश रूलर जे आहेत ब्रिटिश राज्यकर्ते जे आहेत तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर काय केलेले या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची असणारे जे काही शिकार जे आहे तर ते शिकार त्या ठिकाणी केले. द फॉरेस्ट लँड्स वेअर ऑल्सो रिड्यूस ड्यू टू द एन्करोचमेंट बाय ह्युमन्स टू बिल्ड देअर सेटलमेंट्स. त्याचबरोबर आपल्या लक्षात येत नसते की असणारं काही गवताळ अशा प्रकारचा असणारा तो काही प्रदेश जो आहे फॉरेस्ट जो आहे तर त्याचं रूपांतर असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांनी त्या ठिकाणी असणारे जे काही बिल्डिंग्स जे आहेत तर त्या बिल्डिंग्स घरं जे आहेत तर ती घरं बांधण्यासाठी त्या ठिकाणी केलेलं आहे.
त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की ऑब्झर्व आशियन चिता ऑन इंटरनेट अँड डिस्क्राईब इट. आशियन असणारा जो काही चिता जो आहे तर त्या चित्याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवर त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी सांगितलेले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे की कम्प्लीट द टेबल पा की कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट इन कॉन्टेस्ट टू द ग्रासलँड. गवताळ अशा प्रकारचा असणारं जे काही परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी असणारं जे काही दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आता त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रोड्युसरमध्ये त्या ठिकाणी पार्थेनियम ज्याला आपण त्या ठिकाणी गाजर गवत त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर कायनोडन किंवा कुसळी अशा प्रकारचं असणारं जे काही गवत जे आहे तर ते गवताचा एक त्या ठिकाणी प्रकार आहे. त्याच्यानंतर निडल ग्रास म्हणजे सुईसारखं असणारं जे काही ग्रास त्या ठिकाणी म्हटलेले. आता याच्यामध्ये ह्या गवताला खाणारे जे काही प्रायमरी कंझ्युमर जे आहेत म्हणजे प्राथमिक अशा प्रकारचे असणारे जे काही भक्षक जे आहेत तर त्या भक्षक आपल्याला दिलेले की त्या ठिकाणी काऊ म्हणजे गाय असेल, डिअर हरिण त्या ठिकाणी असेल, रॅबिट ससा असेल किंवा दुसरं आपल्याला दिलेलं आहे लॅक्टोकॉर्सिया किंवा बायसन. बायसन म्हणजे या ठिकाणी रान गावात त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं की सेकंडरी कंझ्युमर म्हणजे जे काही प्रायमरी असणारे जे काही कंझ्युमर जे आहेत प्राथमिक अशा प्रकारचे जे काही भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांना खाणारे तर त्याच्यामध्ये आपल्याला स्नेक साप असेल, पक्षी असतील, जॅकल्स ज्याला आपण त्या ठिकाणी कोल्हा म्हणताना दिसतो, उल्ट लांडगा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय करताना दिसतात प्रायमरी असणारे जे काही कंझ्युमर जे आहेत भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांना त्या ठिकाणी खाताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला दिलेलं आहे सेकंडरी असणारे जे काही कंझ्युमर आपण पहिले पुढे दिलेले टेरिटरी कंझ्युमर तृतीय अशा प्रकारचे असणारे जे काही भक्षक. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे तृतीय भक्षक जे आहे तर त्याच्यामध्ये लायन म्हणजे त्या ठिकाणी सिंह असेल, हायना ज्याला आपण त्या ठिकाणी तरस म्हणताना दिसतो, व्हल्चर म्हणजे गिधाड असणारे, त्याचबरोबर काईट म्हणजे त्या ठिकाणी घार त्या ठिकाणी असणारे किंवा लायन्स अशा प्रकारचे असणारे जे काही अजून असणारे जे काही टेरिटरी कंझ्युमर्समध्ये आपल्याला लायन्स जो आहे सिंह जो आहे तर त्या सिंहाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश करता येईल. त्याच्यानंतर हे जे काही असणारे जे काही प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टेरिटरी कंझ्युमर हे ज्या वेळेला त्यांचा डेथ होतो मृत्यू होतो तर त्यांचं डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन फ्युरॅरियम का फ्युसॅरियम हा जो काही सूक्ष्मजीव. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की ॲस्परजिलस या ठिकाणी जे असणारे जे काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा बुरशी जो आहे तर त्या बुरशीचा त्या ठिकाणी प्रकार आहे. त्याच्यानंतर डिकम्पोजरमध्ये आपल्याला व्हल्चर्स म्हणजे गिधाड जे आहे तर त्या गिधाडांचा त्या ठिकाणी समावेश करता येईल किंवा दुसरं आपल्याला सांगितलं माइट्स ज्याला आपण त्या ठिकाणी वाळवी म्हणताना दिसतो. हे काय करताना दिसते असणारं जर काही वनस्पती असेल तर त्या वनस्पतींचं डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन त्या ठिकाणी करताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे की डू यू नो तुम्हाला माहीत आहे का. काय म्हटलेलं आहे की अबाउट 150 years ago दुधवा फॉरेस्ट वॉज द हॅबिटंट फॉर द सिंगल हॉर्न रिनो. की 150 वर्षापूर्वी दुधवा असणारं जे काही जंगल जे आहे तर त्या जंगलामध्ये सिंगल हॉर्न रिनो म्हणजे एक शिंगी असणारा जो काही गेंडा जो आहे तर त्या गेंड्यांचा त्या ठिकाणी या दुधवा असणारं जे काही जंगल जे आहे तर त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अधिवास त्या ठिकाणी होता. बट इन द 20th century this animal become extinct due to the underlenting hunting. परंतु 20वा असणारं जे काही शतक जे आहे तर त्या 20व्या शतकामध्ये हा असणारा जो काही एकशिंगी असणारा जो काही गेंडा जो आहे तर तो गेंडा त्याची भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही शिकार जे आहे तर ते शिकार झाल्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर तो नामशेष त्या ठिकाणी झालेला आहे. ऑन 1st April 1984 धिस रिनो वॉज रिस्टोर्ड. आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल 1984 मध्ये त्या ठिकाणी पहिला असणारा जो काही रेनो जो आहे तर तो रेनो त्या ठिकाणी पुन्हा काय केलेलं आहे रिस्टोर त्या ठिकाणी केलेलं आहे. दे वेअर ब्रीड इन कॅपॅटिव्हिटी अँड देन रिलीज्ड इन देअर हॅबिटंट. त्यांचं असणारं जे काही संकर जो आहे तर तो संकर त्या ठिकाणी केला, त्यांचं प्रजनन त्या ठिकाणी केलं आणि त्यांचा असणारा जो काही अधिवास जो आहे तर त्या अधिवासामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे एकशिंगी असणारे जे काही गेंडे जे आहेत तर ते गेंडे त्या ठिकाणी सोडण्यात आलेले. फॉर धिस 27 square kilometer ग्रासलँड अँड फॉरेस्ट व्हेअर
राऊंड द इयर वॉटर सोर्सेस वेअर अवेलेबल वेअर सिलेक्टेड. आणि यांच्यासाठी सर्वसाधारणपणे 27 स्क्वेअर किलोमीटरचा असताना जो काही गवताळ अशा प्रकारचा प्रदेश, जंगल जे आहे, तर त्या जंगलामध्ये त्यांना वर्षभर त्या ठिकाणी गवत मिळेल, पाणी मिळेल अशी असणारी जी काही ठिकाणं जी आहेत तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सोडलेले. 2 ऑब्झर्वेटरीज वेअर एस्टॅब्लिश. त्यांच्यावर निरीक्षण करण्यासाठी असणारे जे काही 2 असणारे जे काही ऑब्झर्वेटरीज जे आहेत तर त्या ऑब्झर्वेटरीज त्या ठिकाणी स्थापन करलेले. दीज एफर्ट्स आर सक्सेसफुल. आणि ही जे काही केलेले जे काही प्रयत्न जे आहेत तर त्या प्रयत्नांना असणारं जे काही यश जे आहे तर ते यश त्या ठिकाणी मिळाले. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे की थिंक अबाउट इट. विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितला. पहा, कॅन वी कॉल ए ट्री अँड इंडिपेंडंट इकोसिस्टीम. असणारं जे काही वृक्ष जो आहे तर त्या झाड, या झाडाला आपण त्या ठिकाणी स्वतंत्र अशा प्रकारची असणारी जी काही परिसंस्था जी आहे तर ती परिसंस्था त्या ठिकाणी म्हणू का, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे इकोसिस्टीमचा दुसरा प्रकार त्या ठिकाणी आपण लँड बायोमास त्या ठिकाणी पाहताना दिसतोय. तर त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं ग्रास इकोसिस्टीम, ग्रासलँड इकोसिस्टीम. दुसरं आपल्याला पाहिजे एव्हरग्रीन फॉरेस्ट, म्हणजे सदाहरित अशा प्रकारची असणारी जी काही जंगल. इट इज ए नॅचरल इकोसिस्टीम व्हेअर व्हरायटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड अबायोटिक फॅक्टर्स इज फाउंड. त्या ठिकाणी सदाहरित अशा प्रकारची असणारी जी काही जंगलं जी आहेत तर त्याच्यामध्ये नैसर्गिक अशा प्रकारची परिसंस्था असते की ज्याच्यामध्ये आपल्याला वनस्पती असतील, प्राणी असतील, जैविक अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांची असणारी जी काही विविधता जी आहे तर ती विविधता आपल्याला त्या ठिकाणी सदाहरित अशा प्रकारची असणारी जी काही जंगलं जी आहेत तर त्या जंगलांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. आता कम्प्लीट द टेबल म्हटलेलं आहे की नॅशनल पार्क आर सेंच्युरीज, म्हणजे राष्ट्रीय अशा प्रकारची असणारी जी काही उद्यानं किंवा अभयारण्य आणि त्यांची असणारी जी काही स्टेट, राज्य जे आहेत तर ते राज्य आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे याचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि हा विचार करत असताना आता याच्यामध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे गीर. गीरचं असणारं जे काही जंगल जे आहे तर त्याचं असणारं जे काही स्टेट जे आहे तर ते स्टेट आपल्याला त्या ठिकाणी गुजरात असणारं जे काही राज्य जे आहे तर त्या गुजरात राज्यामध्ये गीरचं असणारं जे काही जंगल जे आहे तर ते जंगल आपल्याला त्या ठिकाणी काय नसते, आढळून त्या ठिकाणी येत नसते. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे दाजीगाम. आता हे जे काही दाजीगाम जे आहे तर ते जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी आहे. तिसरं आपल्याला दिलेलं आहे रणथंबोर. रणथंबोरचं असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते अभयारण्य आपल्याला राजस्थान जे आहे तर त्या राजस्थानमध्ये त्या ठिकाणी काय होता नसते, आढळून त्या ठिकाणी येता नसते. ही जी असणारी जी काही नॅशनल पार्क किंवा सेंच्युरीज जी आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यावर NMS जे आहे तर त्या NMSला बऱ्याच वेळेला प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे की दाजीपूर. आता हे दाजीपूरचं असणारं जे काय अभयारण्य जे आहे तर ते दाजीपूरचं असणारं जे काय अभयारण्य जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे. शॉर्टकटमध्ये मी लिहितोय महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतरचं पुढचं असणारं जे काही काझीरंगा असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते काझीरंगा अभयारण्य आसाम जे आहे तर त्या आसाममध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात नसतं. त्याच्यानंतरचं असणारं पुढचं दिलेलं आहे की सुंदरबन. सुंदरबनचं असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते अभयारण्य आपल्याला वेस्ट बेंगॉल जे आहे, पश्चिम बंगाल जे आहे तर त्या पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला 7वं असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते 7वं अभयारण्य आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. 7वं असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते मेळघाट ते दिलेले. हे मेळघाट असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. आणि 8वं असणारं जे काही पेरियार हे मात्र असणारं जे काही अभयारण्य जे आहे तर ते केरळ जो आहे तर त्याला केरळला त्या ठिकाणी म्हटलेले. केरळ जे आहे राज्य तर त्या केरळ राज्यामध्ये आपल्याला पेरियार हे जे काय असणारे जे काही नॅशनल पार्क किंवा सेंच्युरी जे आहे तर ते सेंच्युरी अभयारण्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचे असताना जे काही राष्ट्रीय अशा प्रकारचे असताना जे काही उद्यान आणि त्यांची असताना जी काही राज्य जे आहेत तर ती राज्य आपल्याला त्या ठिकाणी माहीत असावी म्हणून आपण काय केलेले तर त्या ठिकाणी ते पाहिलेले. त्याच्यानंतरचा पुढचा एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे पहा की कंप्लीट द टेबल. तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी पूर्ण करायचा की राईट द इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द फॉरेस्ट.
म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही जंगल जे आहेत तर त्या जंगलाची असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपल्याला त्या ठिकाणी लिहायला सांगितले. उदाहरणार्थ प्रोड्युसर, ज्याला आपण त्या ठिकाणी उत्पादक म्हणताना दिसतो, तर त्याच्यामध्ये पहा काय दिलेले, डिपिटोकॉर्पस, त्याच्यानंतर टीक, टीक म्हणजे साग, पाईन, पाईन वृक्ष आहे, सँडलवूड, चंदन. त्याचबरोबर प्रायमरी कंझ्युमरमध्ये प्राथमिक अशा प्रकारचे जे काही भक्षक जे आहेत तर त्याच्यामध्ये अँट, मुंगी असेल, ग्रासहॉपर, नाकतोडा असेल, स्पायडर म्हणजे कोळी असेल, बटरफ्लाय असेल. बटरफ्लाय म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला आपण त्या ठिकाणी फुलपाखरू म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर सेकंडरी कंझ्युमर्समध्ये आपल्याला स्नेक, साप असेल, बर्ड, पक्षी असेल, लिझार्ड म्हणजे सरडा असेल, जॅकल म्हणजे कोल्हा त्या ठिकाणी असेल. तर यांचा समावेश त्या ठिकाणी सेकंडरी कंझ्युमर जो आहे तर त्या सेकंडरी कंझ्युमरमध्ये त्या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर असणारा जो काही टेरिटरी असणारा जो काही कंझ्युमर जो आहे, तृतीय अशा प्रकारचा भक्षक जो आहे तर त्याच्यामध्ये टायगर, सिंह असेल, वाघ असेल, फाल्कॉन, फाल्कॉन ज्याला त्या ठिकाणी आपण ससाना म्हणताना दिसतो, बहिरी ससाना त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर चिता, त्याच्यानंतर डिकम्पोजर जे आहे तर त्या डिकम्पोजरमध्ये ॲस्परजिलस आणि पॉलिकार्पस हे जे असणारे जे काही डिकम्पोजर जे आहे तर त्या डिकम्पोजरचा समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.